नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं माहितीपूर्ण मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई-केवायसी बद्दलचे काही अपडेट घेऊन आलेलो आहोत। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना बऱ्याच महिलांना असे ई-केवायसीचे एरर येत होते। अनेबल टू सेंड OTP, त्यानंतर वी वेअर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन, असे बरेचसे एरर आणि प्रॉब्लेम्स येत होते। या सगळ्यांवर सोल्युशन म्हणून महिला व बाल विकास विभागाकडून याच्यावर एक तोडगा काढण्यात आलेला आहे, एक उपाय काढण्यात आले आहे। तो उपाय कोणता आहे आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। तुम्ही बघू शकता आदिती तटकरे यांनी काही तासांपूर्वीच त्यांच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे। महिला व बाल विकास विभागाच्या वतीने याचे गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे। लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते। म्हणजे आता जो काही ई-केवायसी करताना OTPचा प्रॉब्लेम येतोय, अनेबल टू सेंड OTP वगैरे असे काही प्रॉब्लेम येत आहेत, बरेचसे एरर येत आहेत, तर सर्व्हरचे इश्यू आता सॉल्व्ह करण्यात येणार आहे असे या पोस्टद्वारे आपल्याला समजते आहे। तर आता ज्यांना काळजी होती ई-केवायसी होत नाहीये त्यांना काळजी घ्यायची गरज नाहीये। लवकरच बाल कल्याण विभागाकडून वेबसाईट अपग्रेड करून येणार आहे आणि आता सर्वांची ई-केवायसी विदाउट एनी प्रॉब्लेमने सॉल्व्ह होणार आहे। धन्यवाद।